वृत्तपत्रामध्ये आलेली न्यूज बघा काय झालेली आहे. नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती असे दर्शवलेलं आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जर 21 जिल्ह्यांची नवीन निर्मिती होणार आहे म्हणजेच काय, आपल्याला हा मुद्दा जो येतोय महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या ठिकाणी लक्षात येतोय. बघा, महाराष्ट्र जॉग्राफी म्हणजे भूगोल या ठिकाणी जर समजा हा मुद्दा जर घेऊन जातो म्हटलं, आपल्याला लिंक कुठे करतायत लक्षात घ्या. पहिला टॉपिक येतोय महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये. आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो भूगोलाची त्यावेळेस महाराष्ट्र राजकीय व प्रशासकीय आलं लक्षात. राजकीय व प्रशासकीय, तर त्यामध्ये आपल्या ह्या नवीन जिल्ह्याची निर्मिती होते. राजकीय व प्रशासकीय. जेव्हा आपण भूगोलाचा पाठ बघतो महाराष्ट्राचा भूगोल, त्यामध्ये हे लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात घ्या आता पुढे 21 जिल्ह्याची निर्मिती. मग लक्षात घ्या मित्रांनो, 21 जिल्ह्याची निर्मिती जर समजा आता होत आहे आपल्याला, आधी किती होते काय पुढे बघा. तुम्हाला ज्या वेळेस महाराष्ट्र बरोबर आहे, महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली बरोबर, महाराष्ट्राची निर्मिती झाली आपली, महाराष्ट्र राज्याची निर्मिती ते येतं ते 1956 ला झालेली सुरुवातीला. मग 1956 ला जेव्हा झाली तेव्हा तो द्विभाषिक महाराष्ट्र होता. द्विभाषिक महाराष्ट्र मग द्विभाषिक म्हणजे मग कुठल्या दोन भाषा आहेत? एक येतो गुजराती आणि दुसरा येतो तो मराठी. ठीक आहे, गुजराती आणि मराठी त्यानंतर सोबतच येतोय. मग इथून सलग 4 वर्ष आपल्याला भांडावं लागलं किंवा आपल्याला वाद सारखं संघर्ष करावा लागला 4 वर्ष. आणि त्यानंतर 1 मे 1960 रोजी आपल्याला स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली. ते म्हणजे इकडे महाराष्ट्राची स्थापना आहे, महाराष्ट्र राज्य आपल्याला मिळालं. आणि ते त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी हे भाषा म्हणून आपल्याला घोषित करण्यात आलेलं. ठीक आहे, मग त्याच वेळेस बघा महाराष्ट्राची स्थापना झाली 1960 ला. मग हाच दिवस आपल्याला कामगार दिन म्हणून आपण सुद्धा साजरा करतोय ना, बरोबर आहे, कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतोय. मग महाराष्ट्र राज्य ज्या वेळेस आपल्याकडे स्थापन झालं त्यावेळेस मग जिल्हे किती होते बघा. सुरुवातीला ज्यावेळेस जिल्हे होते त्यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो 26 जिल्हे येतात. ठीक आहे, 26 जिल्हे. त्यानंतर आजपर्यंत जर विचार केला तर आपल्याकडे प्लस 10 जिल्हे त्यामध्ये समावेश झालेले. म्हणजे आज सध्या सध्या जर आपण जिल्हे म्हटलं मित्रांनो तर आपल्याला 36 जिल्हे येतात. म्हणजे नव्याने 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली. बरोबर आहे. आता प्लस त्यामध्ये समाविष्ट होणारे नवीन समाविष्ट होणारे जिल्हे जे आहेत नवीन जिल्हे ते त्यामध्ये 21 होणार आहे. ठीक आहे, बघा हे बातमी काय सांगतं आपल्याला. आणि एका जिल्ह्यामधून तर बघा यामध्ये तर अहिल्यानगरमधून तर आपल्याला शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर असे 3 जिल्हे निर्माण होणार आहे. महत्वाची बातमी येत होते. त्यानंतर एका जिल्ह्यामधून बघा इथे सुद्धा तसंच होणार आहे की ठाणेमधून सुद्धा आपल्याला की 2 जिल्हे बाहेर पडत आहे. नाशिक मधून सुद्धा 2 जिल्हे बाहेर पडत आहे. ठीक आहे, परत लक्षात घ्या सातारा, सांगली आणि सोलापूर ह्या 3 जिल्ह्यांमधून एक नवीन जिल्हा बाहेर पडतोय, तोच म्हणजे सांगली, सातारा, मानदेश म्हणून. मानदेश म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, हे महत्वाचे मुद्दे येते आपल्याला यामध्ये ना. या बातमीमध्ये तुम्हाला सर्व मुद्दे तुम्हाला महत्वाचे दिसणार. म्हणजे काय, कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा निर्माण झाला हा एक, आणि दुसरा म्हणजे कोण त्यावेळेस मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोण निभावली की त्यांच्या कोणाच्या कारकिर्दीमध्ये त्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली हे लक्षात ठेवणं येणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, जेव्हा कधी बातमी येते ना आपल्या वृत्तपत्रांमध्ये जेव्हा तुम्ही वाचता ते आपल्या अभ्यासाच्या संदर्भात त्याला लिंक करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच लक्षात घ्या, कुठल्या पुस्तकामध्ये मार्केटला पुस्तक येईल का बाहेर पुस्तक येईल तेव्हा येईल, मी असं म्हणत नाही. पण आधी आपल्या हातामध्ये आपलं पुस्तक अपडेट व्हायला पाहिजे, तुम्ही अपडेट व्हायला पाहिजे. म्हणजे येणारी जी कुठलाही बातमी असेल ते आपल्याला पटकन कनेक्ट करता आली पाहिजे लगेच अभ्यासाला. म्हणून मित्रांनो, जेव्हा अभ्यास करता तेव्हा फोकस राहा. एखादी बातमी लगेच नाही म्हणून वृत्तपत्रांसंदर्भात वाचन पण सुरू ठेवा. म्हणजे एखादी गोष्टीवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः धडपडा, म्हणजे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळत राहणार आहे. तसंही आपल्या ज्ञानोदय आयएस अकॅडमी तर्फे तर मी तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टी अपडेट करून देत राहणारच आहे. रोज तुम्हाला काही ना काही एका व्हिडिओमध्ये चालू घडामोडीच्या रिलेटेड तुमचा जो अडचण आहे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आणि आपल्या अकॅडमीतर्फे असे रोज व्हिडिओ येत राहण्याचा प्रयत्न करणार.